नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आपल्याला बऱ्याचशा कमेंट होता की ताई खालून धागा कसा फिरवायचा किंवा कोणतं मटेरियल लागतं, कोणते नीडल लागते, धागा लागते, असे बरेचसे कमेंट होते आपल्याला। तर आपण आज त्याच कमेंट्सवर आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत। खालून धागा कसा फिरवायचा किंवा नीडल वरती कशी काढायची, कोणता अँगल ठेवायचा नीडलचा, किंवा मग मण्यांमध्ये गॅप राहते तर त्याच्यासाठी काय करावं, आजच्या पूर्ण सगळ्या टिप्स तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील ते मला कमेंटमध्ये विचारा, म्हणजे आपण त्याच्यात नक्की आपण त्यावर व्हिडिओ बनवूया आणि तुमचे सगळे क्वेश्चन आपण सॉल्व करूया। तर चला, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा, कारण तुमचा जेवढा सपोर्ट मला मिळतो ना त्याच्यामुळेच आपण छान छान नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये नेट फॅब्रिकवर आपण चेन स्टिच बघणार आहोत आणि बीड्समध्ये बीड्स सोडताना किंवा बीड्स स्टिच करताना जेव्हा गॅप राहते ती नको राहायला त्याच्यासाठी पण टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर आजची ही व्हिडिओ रिक्वेस्टेड असणार आहे, म्हणजे ज्या कमेंट्स आधीच्या आहेत त्याच्यावरही अनुसरून आपण व्हिडिओ करणार आहोत। तर चला कंटिन्यू वर्क करूया आपल्या स्टँडवर। आरी वर्कसाठी लागणाऱ्या नीडल्सची थोडीशी माहिती सांगते। बघा, तुलिप ब्रँडची ही सुई आहे 14 नंबरची। ही आपण जरी थ्रेडसाठी वापरतो किंवा ही एकतार नीडल, याला प्रोफेशनल नीडल किंवा आयर्न नीडल असं सुद्धा म्हणतात। ही एकतार नीडल आहे जी आपण जरी थ्रेडसाठी वापरतो। याच्यात सेम 2 तार नीडल सुद्धा असते जी आपण सिल्क थ्रेडसाठी वापरतो। आता बघा, मण्यांसाठी सुद्धा ह्या नीडल्स आहेत। बघा, तुलिप ब्रँडची ही नीडल आहे 23 नंबरची। याच्याने आपण मणी वर्क करतो किंवा जरदोसी वर्क करतो, किंवा तुम्ही अशी आयर्न नीडल वापरा। मी आयर्न नीडल वापरण्याचा सल्ला देते ही नीडल, कारण याच्यात बघा मणी एवढेच मणी बसतात याच्यात। तेच प्रोफेशनल नीडलमध्ये भरपूर मणी असे बसले जातात, त्याच्यामुळे तुम्ही प्रोफेशनल नीडलच घ्या, ज्याला आपण आयर्न नीडल किंवा आयर्न नीडल 7 नंबर असं सुद्धा आपण याला म्हणतो। 7 नंबरची सुई आहे ही। बघा, पकडण्याची पद्धत सांगते। लिहिताना आपण असं पकडतो बरोबर, मधल्या बोटाचा जोर असा सरळ द्यायचा, त्याच्यामुळे नीडल आपली सरळ उभी राहते। 90 अँगलमध्येच आपल्याला नीडल पकडायची आहे, एकदम सरळ। जर नीडल वाकडी झाली तर ती कपड्यात अडकते किंवा कपड्याचे धागे वरती काढते। ही 7 नंबरची नीडल पकडताना बघा, अशी 2 बोटात पकडायची, मधल्या बोटात आपल्याला मणी हँडल करायचे आहेत आणि खालच्या बोटाने आपल्याला ते सरकवायचे आहेत। याची इन डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, ते नक्की जाऊन बघा। मी आय बटनवरती लिंक देत आहे। बघा, हा जरी थ्रेड घेतलेला आहे, त्याला आपण अशी गाठ छान मारून घेऊया। बघा, या प्रकारे आपण गाठ मारून घेतलेली आहे। गाठ थोडी मोठी मारायची म्हणजे ती कपड्याच्या बाहेर येत नाही। आता हा एक्स्ट्रा राहिलेला पार्ट आपण कट करूया, म्हणजे तो आपल्याला नीडलमध्ये अडकत नाही। जरी थ्रेड असा खाली ठेवायचा आहे आणि मधल्या बोटामध्ये अशी गाठ पकडायची आहे अंगठ्याच्या साहाय्याने, आणि बघा अंगठ्याच्या वरच्या बोटाला अशी सर्कल मारायचं आहे, आणि ही वरची साईड आहे ना, ही आपल्याला वरती उचलायची आहे। बघा, ही साईड आहे, ही आपल्याला वर काढायची आहे। आता बघा, सुईचं जे टोक आहे, जिथे आपलं वर्क चालू होतं किंवा ज्या दिशेने आपल्याला वर्क करायचं आहे त्या दिशेने आपल्याला ते टोक ठेवायचं आहे। आता आपण वरच्या दिशेने खालच्या दिशेला स्टिच करत येणार आहोत, त्याच्यामुळे बघा सुईचं टोक हे मी खालच्या दिशेला ठेवलं। ज्या दिशेला आपलं वर्क आहे त्या दिशेला आपल्याला सुईचं टोक ठेवायचं आहे। जर आपल्याला वरती जायचं असेल तर आपले टोक हे वरच्या दिशेने पाहिजे सुईचं, आणि जर खालच्या दिशेने वर्क असेल तर टोक आपलं खालच्या दिशेने पाहिजे। बघा, आता आपण वर्क वरच्या दिशेने स्टार्ट करून खालच्या दिशेने येणार आहोत। इथून स्टार्ट करून खाली येणार आहोत, त्याच्यामुळे बघा सुईचं टोक मी माझ्या दिशेने ठेवलं, कारण मी वरच्या दिशेने खालच्या दिशेला येणार आहे। बघा, टोकामध्ये धागा अडकवला,
बॅक साईडला एक टाका दिला. बघा धागा अडकवला, सुईचं टोक थोडं वरती आलं, त्यानंतर सुई टर्न केली. बघा तोच टाका आपण पुढे घेतला. बघा सुई सरळ पकडलेली आहे, सरळ खाली गेली. बघा सुईचं टोक आहे हे आपल्या दिशेने आहे, पण वरच्या दिशेने खालच्या दिशेला येतोय, त्याच्यामुळे सुईचं टोक हे आपल्या दिशेने आहे. बघा खालून धागा फिरवताना घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला अर्धा फिरवायचा आहे. सुईच्या टोकाला धागा अडकला की सुई वरती काढायची आणि थोडी टर्न करायची. टर्न केल्यानंतर आपला पुढचा टाका येतो. बघा पुन्हा मी खाली सुई घातली, खालून धागा सुईच्या टोकाला अडकवला, त्याच्यानंतर सुई वरती काढली, थोडी वरती आली कापडाच्या की नंतर सुई टर्न करायची आहे, त्याच्यानंतर पुढचा टाका निघतो. सुई ही सरळच पकडायची आहे, कारण सरळ पकडून सरळ आतमध्ये घातली की ती सरळच बाहेर निघते. थोडी वाकडी झाली तर ती कपड्यामध्ये अडकते या पद्धतीने. त्याच्यामुळे एकदम सरळ प्रॉपर घालायची आतमध्ये आणि सरळच वरती उचलायची आहे, म्हणजे ती आपल्या कपड्यात अडकत नाही. पुन्हा आपण निडल खाली घातली, खालून धागा गोल फिरवला, अडकल्यानंतर निडल वरती काढली. बघा सुईच्या टोकाला आपण धागा अडकवला गोल अर्धा, त्याच्यानंतर आपण सुई थोडी वरती आल्यानंतर टर्न केली. बघा पुन्हा आपण टोकाला धागा अडकवला, निडल वरती काढली आणि टर्न केली. बघा खूप सिंपल पद्धत आहे. फक्त आपला सुईचं टोक ज्या दिशेने आहे ना त्या दिशेला आपल्याला धागा अडकवायचा आहे. स्टँड थोडंसं सरकवून घेते म्हणजे थोडीशी आपली कॅमेरा ॲडजस्ट होईल. बघा सुईचं टोक हे आपल्या दिशेनेच आहे, कारण आपण वरून खालच्या दिशेने येतोय. बघा सरळ सुई आतमध्ये घातलेली आहे, त्याच्यानंतर खालून सुईच्या टोकाला धागा अडकवला, त्याच्यानंतर सुई वरती काढली आणि टर्न केली. बघा पुन्हा सुई आतमध्ये घातली, खालून धागा अडकवला. बघा घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला फिरवायचा आहे धागा. अडकल्यानंतर आपल्याला सुई वरती काढायची आहे. बघा खालून धागा जास्त टाईटसुद्धा पकडायचा नाही आणि जास्त सैलसुद्धा पकडायचा नाही आहे, नॉर्मल पकडून ठेवायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं आपल्या वर्कमध्ये खिचाव नाही येत, म्हणजे असं थोडंसं असं वर्क असं जवळजवळ येतं किंवा कापड असं अकुडतं. मी स्क्रीनशॉट लावते म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे धागा पकडताना आपल्याला एकदम नॉर्मल हलक्या हाताने पकडायचा आहे, जास्त खेचायचा पण नाही आहे, जास्त लूज पण सोडायचा नाही आहे, नॉर्मल फक्त पकडायचा आहे. इथे एंड नॉट मारूया. बघा पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढला आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका वरती उचलला. बघा पुन्हा दाखवते. बघा आता हा राहिलेला जो पार्ट आहे तो पण कसा घालायचा, सेम हा पहिला टाका, त्याच्यातून आपण दुसरा टाका वर काढायचा आहे आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून हा पहिला टाका वर उचलायचा आहे आणि खालून धागा खेचायचा आहे. व खूप छान प्रकारे गाठ बसली गेली. आता आपण खालच्या साईडून वरच्या दिशेने जाणार आहोत. आरीवर्कची प्रॅक्टिस कशी करावी याचा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. वरती आय बटनवरती लिंक देत आहे, जर तुम्ही बघितली नसेल तर प्लीज बघा. बघा आता आपण आपलं सुईचं टोक आहे ना हे आता वरच्या दिशेने ठेवायचं आहे, कारण आपलं वर्क आहे हे वरच्या दिशेने आहे. बघा ज्या दिशेने आपलं वर्क असतं त्या दिशेने आपल्याला सुईचं टोक फिरवायचं असतं. बघा सुईचं टोक हे मी वरच्या दिशेने ठेवलं आहे. बघा सुई सरळ आतमध्ये घातली. आता फिरवताना काय करायचं, जिथे टोक आहे तिथे आपल्याला धागा फिरवायचा आहे. बघा सुईचं टोक हे वरच्या दिशेने आहे, त्याच्यामुळे सुईच्या टोकाच्या दिशेने आपल्याला अर्धा फिरवायचा आहे. सुई वरती काढायची आहे आणि टर्न करायचा आहे. बघा
पुन्हा धागा अडकवला खालून, सुई वरती काढली, थोडी वरती आल्यानंतर टर्न केली. पुन्हा पुढची स्टिच घेतली, खालून धागा अडकवला, सुई वरती आल्यानंतर टर्न केली. बघा, खूप सोपी पद्धत आहे. बघा, धागा अडकवला, सुई वरती आल्यानंतर टर्न केली. बघा, त्याच्यामुळे बघा आपले टाके आहेत हे लूज नाही आहेत, बरोबर व्यवस्थित टाईट आहेत. तुम्ही धागा खालून पकडताना लूजसुद्धा पकडायचा नाही आहे आणि एकदम टाईटसुद्धा पकडायचा नाही. टाईट पकडला तर आपलं काम आहे ना हे असं उकडल्यासारखं होतं. त्याच्यामुळे सिंपल एकदम नाजूक हाताने आपल्याला हे वर्क करायचं असतं. एकदम सैलसुद्धा नाही आणि एकदम टाईटसुद्धा पकडायचं नाही, एकदम नॉर्मल पकडायचं. बघा, इथे आता मी एंड नोट मारून घेते. तुमचे काही क्वेश्चन्स असतील, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपण नक्की त्याच्यावर पुन्हा व्हिडिओ बनवूया. बघा, चेन स्टिचची प्रॅक्टिस कशी करावी याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आय बटनवरती लिंक देत आहे, नक्की जाऊन बघा. मणी वर्क संदर्भात आपल्याला कमेंट्स होतात, त्याची उत्तर आपण आता देऊया. बघा, आता इथे कॉटन थ्रेड घेतलेला आहे, त्याला अशी गाठ मारून घेतलेली आहे. गाठ मोठी मारायची आहे म्हणजे ते आपल्या कापडातून निघाली नाही पाहिजे. अंगठ्याने आणि मधल्या बोटाने गाठ पकडली आहे आणि अंगठ्याचे जो वरचं बोट आहे त्याला आपण सर्कल मारून घेतलेला आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला गाठ पकडायची आहे. बघा, निडलमध्ये मणी लोड करून घेतलेले आहेत. बघा, सुईच्या टोकाने आपल्याला हा धागा वरती उचलायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बॅक साईडला एक टाका काढायचा आहे. बघा, 2 मणी सोडायचे आहेत आणि टाका. बघा, मणीच्या बरोबर विरुद्ध दिशेला आपण खालून धागा ओढला, मणी जिथे घट्ट झाले तिथून आपण टाका काढला. बघा, पुन्हा 2 मणी सोडायचे, खालून धागा ओढायचा, मणी जिथे टाईट झाले तिथून आपल्याला टाका काढायचा आहे. बघा, पुन्हा 2 मणी सोडले, खालून धागा ओढला आणि मणी जिथे टाईट झाले तिथून आपण टाका वर काढला. बघा, मणीच्या बरोबर असं विरुद्ध दिशेला आपल्याला धागा ओढायचा आहे म्हणजे मणी जिथल्या तिथे जागेवर जाऊन बसतो, त्याच्यामध्ये गॅप राहत नाही. बघा, मणीच्या बरोबर खाली आपण दुसरा टाका काढला, सुई वरती आल्यानंतर सुई टर्न केली आणि धागा वर ओढला. पुन्हा 2 मणी सोडले, खालून धागा खेचला, पुन्हा सुईच्या टोकाला धागा अडकवून आपण सुई वरती काढली आणि टर्न केली. पुन्हा 2 मणी सोडायचे आणि मणी जिथे टाईट होतं तिथून आपल्याला टाका वर काढायचा आहे. पुन्हा 2 मणी सोडले, खालून धागा खेचला, मणी जिथे टाईट झाले तिथून आपण टाका वरती काढला. बघा, खूप सिंपल पद्धत आहे. आरीवर्क फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला वर्क इझी जाणार आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा. जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही तुमचे क्वेश्चन्स असतील ते मला नक्की कमेंटमध्ये विचारा. आपण पुन्हा एकदा व्हिडिओ नवीन बनवूया. किंवा तुम्हाला एक कोणतं वर्क बघायचं आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे आपण पुढचा व्हिडिओ त्याच्यावर बनवूया. थँक्यू फॉर वॉचिंग. असाच सगळ्यांनी सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. थँक्यू.